नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज क्वेस्टच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज या भागामध्ये एक अत्यंत सुंदर रोमॅन्टिक पोएम आपण शिकणार आहोत. लॉर्ड बायरन या कवीची ही कविता आहे. शी वॉक्स इन ब्युटी. अत्यंत गाजलेली अशी ही लिरिकल पोएम आहे. लॉर्ड बायरनचं मूळ खरं नाव जॉर्ज गॉर्डन बायरन. 1788चा त्याचा जन्म आहे, 1824चा त्याचा मृत्यू आहे. परंतु इंग्लिश कवितामधले जे रोमॅन्टिक पोएट्स आहेत त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा ब्रिटिश पोएट आहे आणि ही त्याची कविता शी वॉक्स इन ब्युटी ही खूप गाजलेली अशी कविता आहे. कविता सुरू करण्यापूर्वी थोडीशी त्याची त्याच्या पाठीमागची एक घटना, एक कथा जी सांगितली जाते की बायरनला एका पार्टीमध्ये एक अत्यंत सुंदर महिला दिसली. ती महिला दुखवट्यात होती, म्हणजे तिच्या संबंधातलं कोणीतरी वारलेलं असावं आणि त्यामुळे तिने काळे कपडे परिधान केलेले होते. म्हणजे ख्रिश्चनिटीमध्ये ही एक प्रथा आहे की मॉर्निंग म्हणतात त्याला, की दुखवटा जर असेल तर ते काळे कपडे, त्याचा पेहराव काळा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तिचं सौंदर्य, म्हणजे एका बाजूला काळे कपडे आहेत, एका बाजूला दुखवटा, आणि त्या दुखवट्यामधून, त्या काळ्या कपड्यांमधून तिचं दिसणारं अप्रतिम असं सौंदर्य, याच्याने तो प्रभावित झाला आणि त्या प्रभावाखाली ही लिहिलेली कविता आहे. शी वॉक्स इन ब्युटी. जरी प्रेरणा जरी ती असली, पण तरी विद्यार्थ्यांना कसं असतं की प्रत्येक कविता याची प्रेरणा जरी खऱ्या आयुष्यातून असली तरी ती पुन्हा सार्वकालिक होते, सर्वांना लागू असलेली अशी ती कविता होते. त्याची थीम त्या पद्धतीने तयार होते. तर आपण ही कविता वेळ न घालता आपण आता सुरू करूयात. शी वॉक्स इन ब्युटी. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारिक आईज. आता याचे पण अर्थ बघा कवितेचे. शी वॉक्स इन ब्युटी, ती सौंदर्यात चालते. सौंदर्यात चालते म्हणजे काय? तर एका बाजूला तिचं पण सौंदर्य आहे आणि दुसऱ्या बाजूला शी वॉक्स इन ब्युटी म्हणजे सौंदर्यामधून चालते, असं पण त्याचा दुसरा अर्थ होऊ शकतो की तिच्या आजूबाजूला सुद्धा सौंदर्य आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की ही वॉक्स इन वूड्स, तो जंगलामधून चालत आहे. तसंच शी वॉक्स इन ब्युटी. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट. कशी आहे? लाईक द नाईट, त्या रात्रीसारखी आहे. कशी रात्र आहे? ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज. क्लाउडलेस क्लाइम्स, क्लायमेट कसं आहे, वातावरण कसं आहे? अत्यंत निरभ्र असं वातावरण आहे, बिलकुल ढग आलेले नाही आहेत, स्वच्छ असं आकाश आहे. अँड स्टारी स्काईज, आणि त्याच्यात चांदण्याने भरलेलं असं ते आकाश आहे, तारकांनी भरलेलं असं आकाश आहे. अशा रात्रीसारखी ती चालते. म्हणजे अशी सुंदर रात्र जी आपल्याला सर्वांनाच आल्हाददायक, म्हणजे डोळ्यांना, मनाला, सगळ्यालाच आल्हाददायक दिसू शकते, वाटू शकते, तसं तिचं सौंदर्य आहे. शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज अँड ऑल दॅट इज बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट ऑन हर आस्पेक्ट अँड हर आईज. आणि जे काही म्हणून डार्क आणि ब्राईट, बघा इथं दोन्ही शब्द, विरुद्ध शब्द तिथं वापरले, जक्स्टापोजिशन ज्याला म्हणतो आपण, की अंधारपण आहे आणि प्रकाशपण आहे, डार्क अँड ब्राईट. पण याच्यातलं जे सगळ्यात सुंदर आहे, सगळ्यात बेस्ट आहे, ते सगळं कुठं एकत्र झालेलं आहे? मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आईज. आस्पेक्ट म्हणजे तर चेहरा या अर्थानं, फीचर्स या अर्थानं वापरलेले. तिच्या चेहऱ्यामध्ये आणि तिच्या डोळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यातल्या बेस्ट अशा गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत, एकवटलेल्या आहेत. म्हणजे सगळं सौंदर्य तिच्या चेहऱ्यामध्ये, तिच्या डोळ्यामध्ये ते एकवटलेलं आहे. Thus mellow to that tender light which heaven to gaudy day denies. Thus mellow to that tender light. बघा प्रकाश कसा आहे? टेंडर आहे, नाजूक प्रकाश आहे. आणि मेलो हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एखादं फळ पक्व झालं की त्याच्यामध्ये माधुर्य येतं, ते त्याच्यामध्ये मऊपणा येतो, कोमलता येते. तर ते मेलो टू दॅट टेंडर लाईट, त्या टेंडर लाईटमध्ये हे सगळं माधुर्य पण आलेलं आहे, त्या नाजूक ह्याच्यामध्ये हे सगळा मऊपणा आलेला आहे, ह्याच्यातली नरमाई त्या प्रकाशामध्ये आलेली आहे. विच हेवन टू गाउडी डे डिनाईज. हेवन म्हणजे एक अर्थानं निसर्ग म्हणा किंवा परमेश्वर म्हणा, हे फक्त हे रात्रीला दिलेलं आहे, ते नाकारलं आहे. कुणाला नाकारलं आहे? गाउडी डे डिनाईज. गाउडी म्हणजे अत्यंत चमकधमक असलेला असं आपण म्हणू. दिवसा काय असतं की दिवसा अत्यंत प्रकाश असतो, प्रखर असा प्रकाश असतो. याला हे सौंदर्य परमेश्वरानं नाकारलेलं आहे, त्याला दिलेलं नाही आहे. दुसरा अर्थ आहे की ज्या ठिकाणी दिखाऊपणा असतो ना, त्या दिखाऊपणामध्ये सौंदर्य नसतं. परमेश्वरानं दिखाऊपणाला नाकारलेलं आहे. हे सौंदर्य जे त्या महिलेला, त्या स्त्रीला दिलेलं आहे त्याने, ते दिवसाला नाकारलेलं आहे. रात्रीला ते सौंदर्य आहे, ते दिवसाला सौंदर्य दिलेलं नाही आहे, कारण दिवसामध्ये दिखाऊ गोष्टी असतात. आणि म्हणून ते म्हणतं की विच हेवन टू गाउडी डे डिनाईज. मित्रांनो, हा पहिला स्टांजा आहे.
असे 3 स्टांजे या कवितेचे आहेत. त्याला सेस्टेट असं म्हणतात की 6-6 ओळींचे 3 स्टांजे आहेत. दुसऱ्या स्टांजाकडे आपण वळूयात. वन शेड द मो, वन रे द लेज, हॅड हाफ इम्पेड द नेमलेस ग्रेस. आपण म्हणतो नाही की एखादं सौंदर्य, एखादी गोष्ट अत्यंत परफेक्ट आहे, तसं हिचं सौंदर्य आहे. वन शेड द मोर, वन रे द लेज, हॅड हाफ इम्पेड द नेमलेस ग्रेस. एखादा जरी किरण जास्त झाला असता, थोडा जरी त्याचा शेड जास्त कमी झाला असता, एखादा किरण कमी पडला असता प्रकाशाचा, किंवा एखादा शेड जास्ती झाला असता, तर यानं काय झालं असतं, हॅड हाफ इम्पेड द नेमलेस ग्रेस. ते जे सौंदर्य आहे त्याला बाधा आहे या गोष्टींमुळे आली असते. नेमलेस ग्रेस असा शब्द वापरला बघा त्याने, की या सौंदर्यांना शब्दामध्ये व्यक्त करताच येऊ शकत नाही, त्याला कुठलं नाव आपण ठेवू शकत नाही. याच्यासारखं सौंदर्य की त्या एका कुठल्या नावानं त्या सौंदर्य आपण सांगू शकत नाही, ओळखू शकत नाही. नेमलेस ग्रेस. आणि हे सगळं एवढं अप्रतिम असं परमेश्वरानं तिला दिलेलं आहे, एवढं परफेक्ट दिलेलं आहे की त्याच्यामध्ये थोडंही आपण कमी जास्तीपणा आपण सांगू शकत नाही की हे थोडंसं कमी पाहिजे होतं किंवा हे थोडंसं जास्ती पाहिजे होतं, असं बिलकुल कुणालाच म्हणता येणार नाही. एवढं परफेक्शन त्याच्या सौंदर्यामध्ये आहे. विच वेव्स इन हर एव्हरी रेवन ट्रेस. हे सौंदर्य बघा तिच्यामधून वाहत आहे. कसं वाहत आहे बघा, इन एव्हरी रेवन ट्रेस. रेवन हा विद्यार्थी मित्रांनो खरं तर हा एक कावळ्यासारखा एक पक्षी आहे, डोम कावळ्यासारखा एक पक्षी आहे. अत्यंत काळेभोर त्याचा रंग असतो, परंतु त्याच्यामध्ये एक चमक असते. आणि रेवन ट्रेस, ट्रेस म्हणजे काय, वेणीतली जी पेढी असते ना त्याला ट्रेस म्हणतात. बट ज्याला म्हणू आपण एका वेगळ्या अर्थानं, की ती बट जशी अशी गोलाकार किंवा वर्तुळाकार किंवा सर्पाकृती अशी जी जाते ना, त्याच्यामधून तिचं सौंदर्य वाहत चाललेलं आहे. आणि हे सौंदर्य म्हणजे त्यानं बघा त्याची, याचा अर्थ त्याचे केस किती काळेभोर आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा ते सौंदर्य दिसायला लागलेलं आहे. ऑफ सॉफ्टली लाईटन्स ओव्हर हर फेस. आणि त्याच्यामुळे तिचा जो चेहरा आहे तो अजून थोडा लाईटन झालेला आहे, अजून थोडा. म्हणजे ह्या बघा पूर्ण कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे अंधार आणि प्रकाश याची सरमिसळ कवीने केलेली आहे. आणि त्या सरमिसळीमुळे जो एक प्रकारचं सौंदर्य आहे ते सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरती आलेलं आहे. ऑफ सॉफ्टली लाईटन्स ओव्हर हर फेस, वेअर थॉट्स सेरेनली स्वीट एक्सप्रेस, हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस. आणि या चेहऱ्यावरून काय दिसत आहेत, वेअर थॉट्स सेरेनली स्वीट एक्सप्रेस. अत्यंत पवित्रपणे हे आणि स्वीटपणे गोड हे सगळे विचार एक्सप्रेस व्हायला लागलेत त्याच्या चेहऱ्यावरून. आणि हे काय सांगायला लागलेत, हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस. ते जिथं आहेत ना विचार, ती जागा ड्वेलिंग प्लेस, ती राहण्याची जागा, ती किती सुंदर आहे, ती किती प्युअर आहे, ती किती प्रिय आहे, हे ते विचार सांगतायत. असे सुंदर विचार त्याच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलेले आहेत. आपण म्हणतो ना की कधी एखाद्याचा चेहरा पाहिले की आपण म्हणतो अरे ह्या माणसाचे विचारसुद्धा किती सुंदर असू शकतात, कारण ते विचार आपल्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होत असतात. शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, अँड ऑन दॅट चिक अँड ओव्हर दॅट ब्रो. त्या गालावरती आणि ओव्हर द ब्रो, ब्रो म्हणजे आयब्रोज, म्हणजे आपल्या भुवयांच्या वरती जे कपाळ आहे, कपाळ आणि गाल, सो सॉफ्ट सो काम येट इलॉक्युएंट. हे कसे आहेत, सगळे सॉफ्ट आहेत. गालं कसे आहेत, एकदम सॉफ्ट आहेत. अशा मऊ गालांवरती सो काम, अत्यंत शांत आहेत. आता शांत कसं म्हटलेलं बघा, एका बाजूला तो काय म्हणतो चीक म्हणजे गाल, ते कसे आहेत, काम आहेत, सॉफ्ट आहेत. आणि ओव्हर दॅट ब्रो, आपल्या भुवयांच्या वरतीचा जो भाग आहे ज्याला कपाळ म्हणतो आपण, तो कसा आहे, तो काम आहे, तो शांत आहे. आता कपाळ कसं शांत असू शकतं. आता बघा काही लोकांचे आपण जर पाहिलं की ते नेहमी त्रासलेले असतात, त्यांच्या कपाळावरती आठ्या असतात. तर असे कुठलीही आठ्याचे मागमूस सुद्धा नसलेलं तिचं कपाळ आहे, म्हणून काम आहे, अत्यंत शांत असं तिचं कपाळ आहे. सो सॉफ्ट सो काम येट इलॉक्युएंट. शांत आहे पण इलॉक्युएंट आहे, एक्सप्रेसिव्ह आहे, काहीतरी सांगतंय ते. आपण म्हणतो बा की एखाद्याचा चेहरा खूप बोलका आहे. माणूस बोलका असणं वेगळं आणि चेहरा बोलका असणं वेगळं. ही बोलत नाही आहे पण त्याचा चेहरा खूप बोलका आहे, ते खूप काही सांगते. द स्माइल्स दॅट विन, द टिंट्स दॅट ग्लो. द स्माइल्स दॅट विन, तिचं हास्य हे सगळ्यांना जिंकून घेणारा असं हास्य आहे. द टिंट्स दॅट ग्लो, टिंट्स येतं स्किनच्या अर्थानं वापरले, तिची त्वचा कशी आहे ती ग्लो करते बघ. आणि हे विद्यार्थी मित्रांनो बघा, ग्लो हा शब्द आहे तो आतून असतो बरं का. प्रकाश कसा आतून असतो, बाहेरून असलेला प्रकाश वेगळा, ते चमक असते, पण ग्लो जे आहे ते आतून असतं.
आणि तिची त्वचा अशी ग्लो करते. बट टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट. पण ते काय सांगायला लागलेत हे खूप महत्त्वाचं आहे. घटना रात्रीची आहे. एका बाजूला कवी रात्रीचं प्रसंगाचं वर्णन करतोय किंवा रात्रीची तिची तुलना करतोय. लाईक द नाईट असा शब्द वापरले, सिमिली वापरलेले या ठिकाणी, की तिचं सौंदर्य कसं आहे, लाईक द नाईट आहे. पण त्या बाजूला दुसऱ्या बाजूला ते काय म्हणते, बट टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट, की याचा ते का दाखवायला लागले, तिच्या चेहऱ्यावरची जी प्रशांत आहे, ते शांतपणा जो आहे, ते चेहऱ्यावरचीचं जे समाधान आहे, ते हास्य आहे, ती जी चमक आहे, ते जे तेज तिच्या चेहऱ्यावरती, हे का सांगायला लागले, की ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट, की तिनं तिचा दिवस पूर्ण कसा स्पेंड केलेला, कसा घालवलेला, कसा व्यतीत केलेला आहे, तर इन गुडनेस, चांगुलपणामध्ये तिनं तिचा दिवस पूर्ण घातलेला आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तिने केलेले सत्कर्म असेल, तिनं सगळ्यांची इतरांची वागलेला जो चांगुलपणा असेल, खूप छान स्वभावाची सगळ्यांची वागलेली असेल, बोललेली असेल, आणि म्हणून तिचा चेहरा कसा दिसतोय, रात्री प्रशांत दिसतोय. तिच्या चेहऱ्यावरती तेज आहे, हास्य आहे, समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. अ माइंड ऑफ पीस विथ ऑल बिलो, अ हार्ट हुज लव्ह इज इनोसंट. शेवटी कवी म्हणतोय, अ माइंड ॲट पीस, मन कसं आहे, अत्यंत शांत मन आहे. आणि किती शांत आहे, विथ ऑल बिलो, म्हणजे आकाशाच्या छताखाली असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये ते शांत आहे. सगळ्यांची तुलना केलेली आहे कवीनं, की मन शांत आहे आणि हा शांतपणा तिच्या चेहऱ्यामधून प्रतीत होतोय, तिथं ते प्रतिबिंबित होतोय. म्हणजे आपण कसं असतं, आपलं मन जर शांत असेल तर आपला चेहरा शांत असतो. आपलं मनच जर अशांत असलं तर ती अशांतता आपल्या चेहऱ्यामधून प्रकट होत असते. या ठिकाणी कवी म्हणतो, अ माइंड ॲट पीस, तिचं मन शांत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तो काय म्हणतो, अ हार्ट हुज लव्ह इज इनोसंट, प्रेम आहे. कुठं आहे, त्या हृदयामध्ये आहे. ते प्रेम कसं आहे, तिच्या हृदयातलं प्रेम आहे हे पूर्णपणे निरागस आहे. लव्ह इज इनोसंट, अत्यंत इनोसंट आहे. म्हणजे इनोसंट म्हणजे काय, अत्यंत निष्पाप आहे. निष्पाप माणसाला भेदभाव नसतो तिच्या मनामध्ये. लहान मुलं पहा जशी इनोसंट असतात, निष्पाप असतात, निरागस असतात, त्यांच्या लेखी सगळी माणसं समान असतात. लहान मुलांना माणूस काळा असला काय, गोरा असला काय, लंगडा असला काय, पांगळा असला काय, त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना सगळी माणसं समान वाटतात. त्याचप्रमाणे या महिलेचं हृदय जे आहे, या व्यक्तीचं जे हृदय आहे, त्या हृदयामध्ये असलेलं प्रेम हे इनोसंट आहे. मित्रांनो, अत्यंत सौंदर्याची अप्रतिम व्याख्या, म्हणजे सौंदर्य फक्त लॉर्ड बायरननं या कवितेमध्ये हे दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला, हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की सौंदर्य हे फक्त तुमच्या बाह्य रूपावर अवलंबून नसतं. तुमचं आंतरिक सौंदर्य, तुमचं मन जर सुंदर असेल, तुमचं हृदय जर अशा प्रेमानं ओथंबून गेलेलं असेल, भरलेलं असेल, तर ते सौंदर्य, ते प्रेम, ते तुमच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होत असतं, ते तुमच्या चेहऱ्यावरती प्रतिबिंबित होत असतं. आणि मग अशा सौंदर्याला खरं सौंदर्य म्हणायचं. म्हणजे या कवितेतून कवीनं फक्त बाह्य सौंदर्याचं, शारीरिक सौंदर्याचं वर्णन केलेलं नाही. कारण असं जर केलं असतं तर ही कविता एवढी अजरामर अशी कविताही झाली नसते. त्या कवितेमध्ये त्यानं आंतरिक सौंदर्यालाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे, किंवा मी तर म्हणेन की त्याला जास्ती महत्त्व दिलेलं आहे. हे आंतरिक सौंदर्य जर असेल, आंतरिक तुमचं हृदय जर प्रेमानं भरलेलं असेल, तर ते तुमच्या चेहऱ्यावरती प्रतिबिंबित होतं. अशी अत्यंत सुंदर ही कविता आहे. मी तुम्हाला सांगितलं की 6 ओळींचे 3 कडवे या कवितेमध्ये आहेत. त्याचा रायमिंग पॅटर्न जर आपण पाहिला तर ए बी ए बी ए बी असा त्याचा रायमिंग पॅटर्न आहे. सिमिली वापरलेली आहे त्याच्यामध्ये ॲलिट्रेशन वापरलेलं आहे. गाऊडी डे डिनाईज, ड ड असं साऊंड रिपीट झालेलं आहे. अशा सर्व म्हणजे अनेक सुंदर अलंकारांनी ओतप्रोत असलेली ही सुंदर कविता आपल्या या 12वीच्या वर्गाच्या सिलेबससाठी आहे, अभ्यासक्रमाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा आपण ॲप्रिशिएशन लिहावं, त्याचा अभ्यास करावा आणि परीक्षेमध्ये लिहित असताना कवीची माहिती, कवितेविषयीची माहिती, त्यामध्ये आलेले अलंकार याच्याविषयीची माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. धन्यवाद.